झोपलेलं. न्यू नमस्कार मित्रांनो, कशात सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कुणाल देवलकर व्लॉग्स. तर आज आपण आलो आहे कर्जतला एका नवीन रिसॉर्टवरती, जे की मोस्टली फॅमिलीसाठी खूप फेमस आहे. म्हणजे फॅमिली बोला, ग्रुप बोला, इकडे सगळ्या प्रकारचे ग्रुप ट्रिप्स असतात ते इकडे खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतात. तर चला आता मी तुम्हाला दाखवतो की तो विला कसा आहे. तरी सुरुवात आहे, इकडे पार्किंगचा एरिया आहे. इकडे 2 गाड्या आरामात राहू शकतात. ऑलमोस्ट अजून तिसरी गाडी तिकडे राहू शकते जर तुम्ही ॲडजस्ट करून उभी केली तर. त्यानंतर हा त्याचा गेटचा एरिया आहे. मग इकडनं आपण चालत जातो आणि हा आकाश आमचा अजून एक नवीन ब्लॉगर. लवकरच भेटेल तुम्हाला, लिंक मिळेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि ब्लॉग पण दिसेल. हा बघा आमचा पार्टी ॲनिमल चालू झालेला आहे. पार्टी आमचा एवढी. हा बोल 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 काय बोलायचं? एवढा इन एव्हरी ग्रुप. या गोष्टीवर तुम्ही तुमच्या जो ग्रुपमधला पर्सनल फेवरेट पर्सन आहे ड्रिंक करताना नक्की खाली टॅग करा कमेंटमध्ये आणि त्याला दाखवा की प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक असतोच असतो. तर अशा प्रकारे हा एंट्रन्स आहे आणि हा गेटकडून असा हा विला दिसतो. इकडे आपले 2 गाड्या लागल्यात मस्तपैकी आणि आता आपण चाललो आहोत घराच्या आतमध्ये. इकडे त्यांनी मस्तपैकी ग्रीनरी असं छोटंसं एक गार्डन टाईप बनवलं आहे आणि इकडे पण मस्त झाडं लावली आहेत. त्यामुळे हवा इतकी नाही आहे, कारण की सध्या ऊन खूप जास्त आहे. पण ठीक आहे, चला आता जरा शूज काढूया आणि आपण विलाच्या आतमध्ये जाऊया. तुला आतून दाखवतो विला कसं. तरी बघा दरवाजा उघडल्यावर हा आहे तो हॉल. तर अशा प्रकारे आपला हॉल आहे आणि इकडे काही जण आहेत जे बोबूची क्रिकेट मॅच बघण्यात खूप बिझी आहे. त्यांना टाईम नाही. हा अजिबात नाही होणार. त्यानंतर ही हॉलची सेकंड साईड आहे, जिकडे इकडे खाली एक बेडरूम आहे आणि या साईडला एक बेडरूम आहे. आता हे 2 बेडरूम बंद आहेत सध्या, आपण बघूया ओपन होतात का. हा एक बेडरूम आहे. इकडे 2 बेड आहेत, एक छोटा एक मोठा. एक डबल साईज आहे, किंग साईज आहे. आणि इकडे एक छोटू बसलेलं आहे आमच्या ग्रुपमधला. आणि ह्यांचं एक चॅनल आहे, ह्यांच्या चॅनलचं नाव आहे वेदित अँड आकाश. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर इकडे अजून एक नवीन कपल आमच्यामध्ये ॲड झालेला आहे, जस्ट मॅरिड, मिहिर आणि धनश्री. तर वेलकम आमच्या ग्रुपमध्ये. तर इकडनं आपण वरती जाऊया पहिलं. तर हे स्टेप्स जिने चढत वर गेलो की इकडे पहिले येतं आहे किचन. आणि इकडे आपला मित्र असतो शंकर. इकडे हा तुम्हाला मिळणार केअरटेकर म्हणून. तर काही असेल ह्याला सांगा, हा तुमची मदत करणार आहे ना. तुला काय बोलायचं? ओके. तर आता सध्या आमच्यासाठी चाय बनते मस्तपैकी. आम्हाला जाम तहान लागलेली चाय प्यायची, कारण की सकाळपासून काही खाल्लं नव्हतं, ट्रॅव्हल करून सगळे थकलो. त्यामुळे जाम जरा चाय पिल्यावर कसं तरतरी येतं ना, मग बरं वाटतं. आणि हा एक छोटासा स्पेस आहे बघा, मला आयडिया तुम्हाला दिसतोय की नाही. चांगला स्पेस आहे किचनच्या बाहेर. इकडे आरामात तुम्ही उभं राहू शकतात रिलॅक्स. आणि या साईडला असा व्ह्यू आहे. व्ह्यू इतका काही खास नाही आहे, पण ठीक आहे. तुम्ही जर 4च्या नंतर उभं राहिलं तर तुम्हाला ऊन कमी लागेल आणि हवा जास्त. त्याच्यानंतर इकडे तुम्हाला किचनमध्येच डायनिंगचा सेट आहे, टेबल आहे, खुर्ची आहे, फ्रीज आहे. तुम्ही इकडे आरामात तुमचा सगळा सामान भरून ठेवू शकतात. आता सध्या तुम्हाला एवढंच दाखवतो, सगळं बघू नका, तुमच्यासाठी चांगलं नाही. आणि हा आहे टेरेस. टेरेस पण मस्त आहे, खूप मोठं आहे. म्हणजे जर तुम्ही ग्रुपमध्ये आलात तर इकडे चर्चा करायला, शेकोटी करायला, पार्टी करायला खूप मोकळी जागा आणि खूप मस्त आहे.
आणि तुम्ही वरनं बघाल तर सर्वात फेवरेट आणि सर्वांचा फेवरेट एरिया म्हणजे आपला स्विमिंग पूल. तर आता आपण तिकडेच जाणार आहोत. त्याआधी बोललो एकदा तुम्हाला वरून दाखवतो. आणि हे आहे बाजूचा परिसर. तर इकडे पण मला वाटतं नवीन बंगले वगैरे बांधतायत, काम चालू आहे. महादेव इकडे खूप शांतता आहे आणि सध्या गरमी खूप जोरात आहे. तर मी जातो खाली, कारण की हे ऊन सगळं रिफ्लेक्ट होत आहे. चला आता जाऊया खाली. ह्यांचं काय चाललंय, चला आता इकडे. तर मित्रांनो हा आहे आपला हॉल. इकडे सोफा सेट आहे, बसायला चांगली जागा आहे. एक्सप्रेस आहे तिकडे. एक आपल्याला स्पीकरसुद्धा मिळतो पार्टी करायला. आणि हे आमचं आहे. त्यानंतर इकडे बऱ्याच जागेवरती मला चार्जिंगचे स्लॉट मिळणार. प्रत्येक कोपऱ्यावर ऑलमोस्ट त्यांनी बांधून ठेवले चार्जिंगचे स्लॉट खूप चांगल्या प्रकारे. इकडे बाहेर पण तुम्हाला डायनिंगचा सेट मिळतो, बाहेर बसून आरामात तुम्ही खाऊ शकता. आणि इकडे आमचा बिझी माणूस आहे, इन्कम टॅक्सचा माणूस आहे. इन्कम टॅक्सचे गोष्टी चालू आहे. इकडे तुम्हाला फुटबॉलचा बॉल सुद्धा मिळतो आणि हे तर आम्हीच घेऊन आलोय. आता जाऊ द्या. म्हणून मी आता काय बोललो नाही. आणि हा आपला डायनिंग सेट आहे बाहेर सुद्धा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्विमिंग पूल, जे प्रत्येक ग्रुपचा फेवरेट पार्ट असतो, जिकडे प्रत्येक ग्रुपमधली मुलं पडलेली असतात आणि सर्वात जास्त त्यांना इकडेच जायला आवडतं. स्विमिंग पूल त्यांनी मस्त साफ केलं पण सध्या ओला आहे. अरे चम्मारी टोपी, अरे यांचं पाणी बाहेर आलंय. हां अरे स्विमिंग पूल आपण गार्डनमध्ये पण करू शकतो. तर आणि बंद नाही केलं आहे का? तरी असं स्विमिंग आहे ना, वरती आहे किचनमध्ये. तर अशा प्रकारे हा स्विमिंग पूल आहे. तिकडे सुद्धा तुम्हाला बसून आरामात खायला गप्पा मारायला जागा केली आहे. आणि हा वे परत जातो आपला गार्डनकडे. आणि इकडे मस्तपैकी बसून तुम्ही तुमची संध्याकाळी घालवू शकता. तर चला आता जरा फ्रेश होऊया. थोड्या वेळाने भेटूया स्विमिंग पूलमध्ये. बघा मित्रांनो, जेव्हा तुमची मुलं असतात आणि तुम्हाला पिकनिक करायची असते तेव्हा काय काय जुगाड करायला लागतात. तुम्हाला एन्जॉय पण करायचं आहे आणि तुमच्या मुलांना पण शांत झोपायला द्यायचं. दोघं किती मस्त गोड झोपलेत आणि आम्ही इकडे मस्तपैकी एन्जॉय करतो. ह्याला बोलतात इंडियन जुगाड. तुम्हाला जर हा जुगाड आवडला असेल तर नक्की खाली कमेंट करून सांगा की अशा प्रकारचे तुम्ही अजून कुठले जुगाड करता. तर आता भेटूया थोड्या वेळ. Sugar plum, yummy, yummy. Avian. You're my Babu. sweetie pie. बाबू You're my cupid cat, cornbread, sugar, sugar, you're the apple of my eye. Mama loves you so, Mama wants you to know, Mama'll always be right here. Because you're Mama's diamond. अरे पाणी झालं नॉर्मल. एकदम गरम पाणी थंड नाहीये. गरम पाणी आहे. हां. पाणी थंड नाहीये. अभियान अभियान काय खातो? अच्छा कॉल लावून ठेवू मी. लावून देऊ तुला. हा तू हिच्याकडे तोंड कर ना. काय लागते? मी ग बघा मी काय नाही बोललो. मी काहीतरी आलं. बोलते हावड्या तो ह्याला बाथरूम माझ्या बाथरूम मध्ये शाईनच असते. ये खाली शाइन वाली क्लिनिक के लिए नॉट पाय मारते. तुझे खुश मेरे दूंगा सोनिया.
अशा प्रकारे इकडे 2 बसले आहेत, 2 चिल्लर पार्टी मजा करत. इकडे एक माणूस आहे ऑरेंज ज्यूस हातात घेऊन ऑल टाइम. आणि हा आहे आपला आज रात्रीचा व्ह्यू, एकदम कडकवाला. लाइटिंग एकदम कडक मस्त गेली आहे, सुपर वाटतो. आणि त्याचबरोबर असं वाटतं की पूलमध्ये आता पण जाऊन उडी मारू शकतो. आणि अशा प्रकारे हा आपला विला दिसतो. चला तर आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी भेटूया, कारण की आता मी गेम्स खेळणार आहोत, डिनर होणार आहे, मग पार्टी होणार आहे, मग त्याच्यानंतर डायरेक्ट झोपणार. मग उद्या सकाळी भेटूया. उद्या सकाळी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की इकडचा विला कसा आहे, प्राईस काय आहे, आणि तुम्ही काय पॅकेज घेतलं तुमच्यासाठी बेस्ट आहे. तर चला भेटूया सकाळी. गुड नाईट. हे मटन चिकन सुक्का आहे. Come for dinner, baby. Come for dinner. This is machi. अरे विचार करता आज सांगता कधी दोघं मी विचारते प्राईस. गुड मॉर्निंग मंडळी. तर हा आहे आपला आजचा सकाळचा व्ह्यू. हा व्ह्यू तर मस्तच आहे आणि त्याबरोबर ही प्रॉपर्टीसुद्धा. आणि जर तुम्हाला या प्रॉपर्टीवर यायचं असेल तर ही प्रॉपर्टी मुंबईपासून फक्त 61 किलोमीटर्स लांब आहे, म्हणजे हार्डली 2 तास. आणि जर ब्रेक घेतला तर 2.5 किंवा 3 आवर्स लागणार. आणि ही प्रॉपर्टी होस्ट केली आहे भूमी दाभोळे, जिचा इंस्टाग्राम पेज आहे आशीर्वाद होम्स बाय भूमी. तुम्हाला जर वेगवेगळे विलास आणि प्रॉपर्टीज जर बघायचे असतील, जिकडे तुम्हाला स्टे करायचं असेल, तर नक्की त्या पेजला फॉलो करा. आणि या प्रॉपर्टीचं नाव रिव्हरस्टोन फार्म कर्जत मोहन आहे. ह्या प्रॉपर्टीच्या आसपास बरेच बघण्यासारखे ठिकाणसुद्धा आहेत, ज्यामधून एक नदी आहे थोडी पुढे आणि एक डॅम आहे. पण तुम्हाला जर टोटल आणि प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मग इकडे शंकर जो आपला हेल्पर आहे त्याला तुम्ही विचारला तर तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल आणि तिकडे घेऊनसुद्धा जाऊ शकतो. तर चला खाली जाऊया. मॅनेजमेंट, इंडियन डॅड मॅनेजमेंट. एका वेळेला दोघांना कसं सांभाळायचं हा जुगाड आहे आमच्याकडे. कोकोमेलन, थँक्स टू कोकोमेलन. गुड मॉर्निंग. कसे आहेत सगळे? तर आज आहे आमचा दुसरा दिवस आणि टाईम आहे आता रिव्ह्यूचा. तर खरं सांगू तर दिवस खूप मस्त गेला, कारण की मित्रमंडळी सगळे एकत्र असल्यावरती वेगळीच मजा असते, त्याबद्दल तर डाऊटच नाही. तुम्हाला जर सांगायला गेलो तर हा विला खूप चांगला आहे, खूप मस्त मेंटेन ठेवला आहे. फक्त थोडे प्रोज आणि कॉन्स असतात ना, तशातला भाग आहे. म्हणजे आय थिंक बाथरूम थोडा जर मेंटेन केला तर हा विला एकदम परफेक्ट होईल, कारण की ह्याचा हॉल, ह्याचा बेडरूम, AC, पाणी सगळं काय मस्त आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. स्विमिंग पूल तर एक नंबर आहे. म्हणजे जी मला वाटतं आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या स्विमिंग पूलमध्ये गेली आहे ना, ते अजून कुठे केली नसेल. म्हणजे मी खूप जागेवरती फिरून झालो आहे, पण आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा स्विमिंग पूल होता, जो नॉर्मली एका विलामध्ये येतो. त्याच्यामध्ये आम्ही 7 जण एकत्र फुल मजा करत होतो. तर फॅमिली म्हणजे जरी मोठी फॅमिली असेल किंवा मोठा ग्रुप असेल तरीसुद्धा ही जागा परफेक्ट वाटते सगळ्यांसाठी. आणि जर आपण लंच, डिनर आणि नाश्ता हा इन्क्लूड पकडला तर इकडे कसं आहे, तुम्हाला लंचचे वेगळे पर पर्सन 800 रुपये आहेत आणि डिनर जरी करायला गेलं तरी पर पर्सन 800 रुपये. आणि नाश्त्याचा आम्ही काही विचारला नाही, कारण की आम्ही बोललो 800 रुपये पर पर्सन फक्त लंच आणि 800 रुपये पर पर्सन फक्त डिनर हे खूप जास्त होणार, कारण की आमच्याकडे माणसं खूप आहे. आणि 800 रुपयाने जर तुम्ही विचारलं तर मग 7-8 हजार फक्त लंचचे होणार, परत 7-8 हजार फक्त डिनरचे होणार. तर आम्ही विचार केला की इकडे पुढेच जरा तुम्ही मागे गेलात टुवर्ड्स कर्जतला तर 6 किलोमीटरवरती एक वेलकम म्हणून हॉटेल आहे. खूप चांगलं हॉटेल आहे, चांगलं जेवण मिळतं. तर आम्ही तिकडनं मागवलं. तिकडनं आमचं ऑलमोस्ट काम 5-6 हजारामध्ये आमचं सगळ्यांचं टोटल ऑल ओव्हर झालं का, खाऊन पिऊन लंच आणि डिनर.
तर आय होप तुम्हाला ही इन्फॉर्मेशन नक्की आवडली असेल. आणि जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर नक्की व्हिडिओ खाली कमेंट करा. मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन. आणि हा विला खरंच खूप चांगला आहे. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही नक्की तिकडे जाऊन, तुम्हाला जर इकडे यायची इच्छा असेल तर नक्की त्या लिंकला प्रेस करून नक्की तिकडे जाऊन तुम्ही बुकिंगबद्दल विचारू शकता. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की मोस्टली आपण जेव्हा ट्रॅव्हल प्लॅन करतो किंवा ट्रिप प्लॅन करतो, बेसिकली विला, तेव्हा सर्वात इम्पॉर्टंट जी गोष्ट असते ना, तो हेल्पर असतो जो तिकडे असतो. आणि आय थिंक आम्हाला खूप चांगला हेल्पर मिळाला, ज्याचं नाव शंकर आहे, जो इकडे असतो. तर त्याच्यामुळे काय आलं की खूप गोष्टी खूप पटापट झाल्या. ज्या गोष्टी आम्हाला मिळत नव्हत्या त्या पण गोष्टी मिळाल्या आणि खूप मस्तपैकी ट्रिप प्लॅन झाली. म्हणजे तुम्ही जर कुठे पण जात असाल ना आणि जर तुम्हाला तिकडचा हेल्पर खूप चांगला मिळाला असेल ना, तर त्यामुळे तुमची ट्रिप खूप सोपी होती. आणि आय थिंक आमचं पण तेच झालं. तर तुम्ही इकडे येत असाल तर नक्की बघा इकडे शंकर आहे की नाही. जर असेल तरच या, आता येऊ नका. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करायला विसरू नका. कारण की मी असेच ट्रॅव्हल ब्लॉग घेऊन येत राहीन. तोपर्यंत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.